नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी शरीरासाठी अतिशय चांगले असणारे, आरोग्यासाठी उत्तम असे डिंकाचे लाडू करणार आहे। त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे, लो फ्लेमवरती ठेवलेली आहे। त्यात 5 चमचे तूप मी घालत आहे। याच्यामध्ये 1 कप डिंक मी घातलेला आहे आणि तो आता आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। तर हा डिंक फुलेपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत। तर आता हा डिंक माझा परतून झालेला आहे, तो आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत, थंड करण्यासाठी ठेवणार आहोत। आता याच तुपाच्या भांड्यामध्ये मी 1 कप काजू ते पण परतून घेणार आहे। तर हे काजू परतून झालेले आहेत आणि आता ते मी काढून घेत आहे। याच्यातच मी पुन्हा थोडासा 1 चमचा तूप घालत आहे आणि 1 कप बदाम ते पण मी यामध्ये परतून घेणार आहे। आणि आता यामध्ये मी 1 कप पिस्ता तो पण घातलेला आहे आणि तो पण परतून घेणार आहे। आणि पिस्ता मी काढून घेतलेला आहे। आता याच्यात 1 कप गोडंबी ती पण मी घालत आहे आणि ती पण मी परतवून घेत आहे। तर जे आपण तूप आधी घेतलं होतं त्यातच मी हे सगळं साहित्य परतून घेत आहे। जर तुम्ही तूप कमी असेल तर तुम्ही अजून तो एखादा चमचा तूप टाकून ते हे सगळं साहित्य परतून घेऊ शकता। तर आता मी पुन्हा एकदा 1 चमचा तूप घालत आहे आणि यात 1 कप अक्रोड ते घेतलेले आहेत आणि ते पण मी या तुपामध्ये परतून घेत आहे। आता हे अक्रोड पण मी काढून घेतलेले आहेत। तर आता याच्यामध्ये मी 2 चमचे खसखस ती घातलेली आहे आणि ती पण मी परतून घेत आहे। तर आपण हे सगळं साहित्य परतून घेतलेलं आहे। आता जे ड्राय फ्रूट्स आपण परतून घेतले होते ते मी थंड करून घेतलेले आहेत आणि आता मी या मिक्सरच्या भांड्यामधून ते बारीक करून घेणार आहे। तर मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेलं आहे, या भांड्यात मी काढलेलं आहे। तर ही साधारण अशा प्रकारे आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण जी परतून घेतलेली खसखस आहे ती मी ॲड केलेली आहे। तर आता याच्यात डिंक तो सुद्धा मी गार केला होता, तो पण मी मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेला आहे। तर आपण जेव्हा ते परतवून घेतो तेव्हा तो डिंक मिक्सरमधून लवकर बारीक होतो, म्हणून आपल्याला हे सगळं साहित्य परतून घ्यायचे तुपामधून। तर तो पण मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे डिंक आणि तो पण मी याच्यामध्ये घातलेला आहे। याच्यातच मी आता 1 कप मनुके ते पण ॲड करत आहे आणि आता याच्यात आपण 1 चमचा जायफळ आणि विलायचीची पूड ही सुद्धा मी यामध्ये घालत आहे। तर यात 1 कप गुळाची पावडर जी मी रेडीमेड आणलेली आहे तर ती सुद्धा मी यामध्ये घालत आहे। कारण साखरेऐवजी जर आपण गूळ वापरला तर तो शरीरासाठी चांगला असतो। तर ही पावडर आपल्याला रेडीमेड घेता येते, त्यामुळे मी ती रेडीमेड यामध्ये घातलेली आहे। तर यात आता मी 1/4 कप तूप जे पातळ करून घेतलेलं आहे ते मी घालत आहे। तर आपण आता याचे लाडू वळून घेणार आहोत। हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू खाणं हे अतिशय चांगलं असतं आणि आपण हा जो सुकामेवा त्यामध्ये घातलेला आहे तर तो पण आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतो। तर शरीरासाठी चांगले असणारे असे हेल्दी डिंकाचे लाडू तयार आहेत। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।